मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ 8 महिन्यांमध्येच अचानक दुर्घटनाग्रस्त झाला आहे। हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे। म्हणून सदर घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने SSPMS येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली मूक निदर्शने करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील SSPMS कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन करण्यात आले। राजे आम्हाला माफ करा, राजे तुम्ही 350 वर्षापूर्वी बांधलेले किल्ले शाबूत आहेत, पण आत्ताचे पुतळे निष्क्रिय शासकीय यंत्रणांचा धिक्कार असो या आशयाचे मजकूर असलेले फलक घेऊन कार्यकर्ते मूक आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी दीपक मानकर म्हणाले की मागील 8 महिन्यापूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता, पण 3 दिवसापूर्वी पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे। यामुळे माझ्यासह देशभरातील सर्व शिवभक्तांच्या मनात तीव्र नाराजी आणि दुसऱ्या बाजूला संताप व्यक्त होत आहे। 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आज देखील सुस्थितीत आहेत, पण 8 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा कोसळतो, यावरून त्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत। तसेच आम्ही सरकारमध्ये असलो तरी छत्रपती शिवाजी महाराज हे आमची पहिली अस्मिता आहेत, त्यामुळे आम्ही आज मूक आंदोलन करीत आहोत। आता राज्य सरकार या पुढील काळात पुतळा उभारताना विशेष काळजी घ्यावी अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले। मालवण येथील जी दुर्घटना या देशामध्ये जी घडलेली आहे, छत्रपतीचा पुतळा जो नव्यानं बांधण्यात आला होता 8 महिन्यापूर्वी कोसळला आणि संपूर्ण देश छत्रपती शिवरायांबद्दल अस्मिता आपली प्रत्येकाची आपल्या जीवनक्रमामध्ये असते आणि तो कोसळल्यानंतर जे दुःख झालं आणि ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन खऱ्या अर्थाने, जरी आम्ही राज्य शासनामध्ये असतो, महायुती जरी असली तरी आमच्या देखील एक वैयक्तिक भावना छत्रपती शिवरायांबद्दल आहे। आता मी तर सुभेदार खंडोजी मानकरांचा वारस आहे, त्यामुळे त्या परंपरेची, स्वराज्य निर्मितीच्या परंपरेमध्ये असताना छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे। आणि जी म्हणजे ज्या लोकांना हे काम दिलं होतं, मग शिल्पकार असतील, आर्किटेक्ट असतील, त्यांनी संपूर्ण त्यातील हवामानाचा, पावसाचा अंदाज, या सगळ्या गोष्टीचा असणारा प्रभाव, कोकणामध्ये असणारं जे वातावरण आहे, त्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून हा पुतळा उभा करायला पाहिजे होता। आणि एवढं घाईगर्दीने हा पुतळा उभा, आपण बघितलं की अरबी समुद्रामध्ये देखील शिवस्मारक उभं राहणार होतं, पण काही अडचणींमुळे ते उभं राहू शकलेलं नाही। परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील आज या निमित्तानं आम्ही निवेदन देतोय की पुण्यामध्ये देखील महापुरुषांचे काही पुतळे आहेत, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करायला पाहिजे, त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे ना। अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही ही भावना आमची निश्चितपणानं आहे। परंतु छत्रपती शिवरायांबद्दल असणारी असं अतिशय मनापासून दुःख झाले की एवढ्या वेदना होत आहेत की अरे, या छत्रपतींनी या देशाला सर्वाधिकपणे एक गतिमान करण्याचं सामर्थ्य ज्या कर्तृत्वामध्ये आहेत आणि त्यांचा पुतळा जर अशा पद्धतीने जर पडत असेल तर ही दुर्दैवी घटना ही या ठिकाणी जी घडलेली आहे, अतिशय दुःख झालेलं आहे। आणि या सगळ्या वातावरणामध्ये जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे कार्यकर्ते असतो, महायुतीमध्ये जरी असतो, तरी आमची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहे, या जाणीवेतून खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही आज उभं केलेलं आहे। आणि मला वाईट वाटतं की अशा घटना घडत असताना राज्य शासनाने त्वरित याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय अजितदादा असतील, माननीय देवेंद्र फडणवीस असतील, यांना देखील माझी या आंदोलनाच्या निमित्ताने विनंती आहे की पुतळे उभे करण्याची घाई आपण करू नका, त्याचं पावित्र्य राखण्याचं, त्याचं जपण्याची प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे। कारण की नुसतेच पुतळे आपण उभं करतो, परंतु आता छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनक्रमामध्ये 350 वर्षापूर्वी किल्ले उभे केले, त्याला आज कुठेही टच नाही। मग ते असणारं बांधकाम, त्यावेळीचे असणारे जे त्यांच्याजवळ असणारे जे सवंगडी असतील, तर या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी हे किल्ले उभारणीचं काम करण्यात आलं, मग एक पुतळा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने उभा करू शकत नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय आहे, या जाणीवेतून खऱ्या अर्थानं आजचं हे आंदोलन केलेलं आहे।